लेखनामध्ये ज्यांना मी रोल मॉडेल मानतो अशा पी साईनाथ यांच्याच या पुस्तकाचं हे प्रकाशन आहे. या पुस्तकाचा परिणाम काय आणि या पुस्तकाचं नेमकं औचित्य काय किंवा या पुस्तकात काय आहे याच्याबद्दल अगदी मोजून 5 मिनिटांमध्ये मी आपल्यापुढे मांडणी करतो. मला या पुस्तकाचं औचित्य सगळ्यात मोठं कुठलं वाटत असेल तर ते आज गरिबीचा प्रश्न पोहोचवायचा कसा हेच आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ही गरिबी दूर कशी करायची हे खूप लांब राहिलं, पण गरिबी या देशात अस्तित्वात आहे, हा देश गरिबांचा आहे हे सांगायचं कसं हाच मोठा आज प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न कसे पोहोचवायचे हाच आजचा प्रश्न आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मला हे पुस्तक फार महत्त्वाचं वाटतं. आपल्या पंतप्रधानांची मी लोकसभा निवडणुकीच्या आधी एका चॅनलवर मुलाखत ऐकली. त्यांना प्रश्न असा विचारला की अनेक लोक म्हणतात की देशामध्ये खूप गरिबी आहे, तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? त्यांनी तर असं उत्तर दिलं की उन लोगों को बताओ की विमानतळावरची गर्दी किती वाढलेली आहे, रेल्वे स्टेशनवरची गर्दी किती वाढलेली आहे. म्हणजे मी त्यांना दोष देत नाही, संपूर्ण उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग याच भाषेमध्ये बोलतोय की देशामधलं दारिद्र्य हटलेलं आहे आता. पहा तुम्ही सेन्सेक्स पहा, हे पहा ते पहा. आणि अशा कालखंडामध्ये अजूनही भुकेली माणसं या देशामध्ये आहेत हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्या हातामध्ये बायबल सारखं दुष्काळ आवडे सर्वांना हे पुस्तक काम करणार आहे. म्हणून हे पुस्तक मला फार महत्त्वाचं वाटतं. आज माध्यमापूर्वी हे काम करायचे, पण माध्यमांनी पण जे लोक आपलं वृत्तपत्र वाचणारच नाही त्यांच्या बातम्या छापायचे कशाला असं करून माध्यम सुद्धा उच्च मध्यम वर्गाकडे वळले. साहित्य ते काम करायचं, नाटकं ते काम करायचं, चित्रपट ते काम करायचे. परंतु एकेकाळी जिथे राज कपूर किंवा अमिताभ बच्चन गरिबांचे नायक असायचे तिथे आज 500 कोटीचे चित्रपट आहेत. सगळ्या मनोरंजन विश्वाचा ताबा मध्यम वर्गाच्या अपेक्षांनी घेतलेला आहे. आणि अशा कालखंडामध्ये गरिबांचे प्रश्न पोचवायचे कसे हा माझ्यासारख्या आणि आपल्या सगळ्यांसाठीचा प्रश्न आहे. इथून पुढे महाराष्ट्राचं नागरीकरण 50% पुढे गेल्यामुळे लोकप्रतिनिधींची संख्या सुद्धा विधानसभेतल्या नागरी भागातली वाढणार आहे. त्यामुळे नागरी भागातल्या प्रश्नांनाच फक्त महत्त्व राहणार आहे. म्हणून साईनाथांचं पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. मी या पुस्तकाचा व्हिडिओ तयार केला आणि अनेकदा हे पुस्तक वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकातली थीम जी आहे ती थीम ही आहे की दारिद्र्य हा केवळ एखादा अपघात नाहीये, तर दारिद्र्य ही एका धोरणाचा परिपाक आहे. किंबहुना धोरण राज्य करते आणि संपूर्ण प्रकारच्या ज्या धनदांडग्यांच्या मानसिकता आहे त्याचा अंतिम परिणाम म्हणजे दारिद्र्य आहे. दारिद्र्य ही एक प्रक्रिया आहे, इट्स अ प्रोसेस. हे या पुस्तकातली महत्त्वाची थीम आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या दारिद्र्याबद्दल साईनाथ आपल्यापुढे मांडतात. शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल, प्रकल्पग्रस्तांविषयी त्यांनी खूप तपशीलवार मांडणी केली. कर्जाची प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत, फसवणुकीची प्रकरणं आहेत, शासकीय योजनांचं खाली काय होतं याच्याबद्दलचं वास्तव मांडलेलं आहे. आणि ते अत्यंत विधारक आहे. म्हणजे एकच उदाहरण त्यातलं सांगतो की एका आदिवासी जमातीसाठी 17 लाख रुपयाचा निधी शिल्लक राहतो आणि मार्च महिन्यामध्ये अधिकाऱ्यांचे ते लक्षात येतं की आता संपवायचा कसा. ते त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात की या 17 लाख आले त्याचं काय करायचं. तो म्हटलं माझ्या विहिरीचा जर गाळ काढून दिला तर माझ्या शेतीचं मी पीक घेऊ शकेल. अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं त्याचा आपल्याला काय उपयोग. त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही आणि अधिकारी त्याच्या घरासमोर 1-2 किलोमीटरचा रस्ता बांधतात आणि तो रस्ता बांधून लोक त्याला चिडवतात की बघ तुझ्या नावाचा रस्ता आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कमिशन आहे तीच कामं करायची, अन्यथा गरिबांची कामच करायची नाही, या प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. या पुस्तकामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहे ते प्रकरण अतिशय अस्वस्थ करणारे. साईनाथ एका ठिकाणी असं म्हणतात की ऑस्ट्रेलिया देशाची जितकी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त स्थलांतर या देशामध्ये केवळ प्रकल्पांनी होतं आणि मग प्रकल्पग्रस्तांच्या काळाने आहेत. या पुस्तकातलं सगळ्यात अस्वस्थ करणारा जो भाग आहे तो रेषेपलीकडची माणसं हा जो एक त्यांच्यातलं प्रकरण आहे ते अत्यंत अस्वस्थ करतं की आज आपण हॉटेलमध्ये 50 रुपये टिप टाकून निघून येतो, पण 10-20 रुपयासाठी गरीब माणसं कसं जगतात. ते एक उदाहरण देतात की तामिळनाडूमध्ये नारळ काढणारे जे लोक आहेत ते पहाटे 3 वाजता कामाला सुरुवात करतात कारण सूर्याची तिरीप डोळ्यावर येऊ नये म्हणून. आणि जिने चढणं उतरणं एवढं ते काम आहे. साईनाथ असे लिहितात की 250 मजल्याची इमारत चढायची आणि उतरायची याचे जितके कष्ट आहेत तितके कष्ट ती माणसं करतात. किंवा बिहार मधल्या कोळसा विकणाऱ्या माणसांची कहाणी त्या पुस्तकामध्ये आहे की त्या कोळशाच्या खाणीतून चोरून त्या वॉचमनला पैसे देऊन 100 किलो किंवा 250 किलो कोळसा तिथे घ्यायचा, सायकलला डबल लोखंड बसवायचं आणि तो कोळसा गरिबांच्या वस्तीमध्ये 5 रुपये 10 रुपये अशा प्रकारचा विकायचा. साईनाथांनी एक फोटो त्या प्रत्यक्ष ती सायकल चढवताना 250 किलोचा कोळसा त्याचा फोटो तिथे टाकलेला आहे.
आणि ते बघताना अक्षरशः विधायला वाटतं आणि साईनाथ त्याचा शेवटी हिशोब मांडतात. 20 किंवा 30 रुपये फक्त ते माणसं मिळवतात. किंवा मोळे विकणाऱ्या बायका, 36 किलोमीटर चालणाऱ्या बायका, ही त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे पुस्तक वाचताना अस्वस्थता येते. एका कर्जाच्या प्रकरणामध्ये कर्ज फेडत नाही तर घरावरची कौलच काढून नेली, अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये साईनाथांचं हे पुस्तक परिणाम करतं. पुस्तकाबद्दल मी बोलत नाही, फक्त माझ्यावरचा परिणाम सांगतो की एखादं पुस्तक काय परिणाम करतं. साईनाथांचं हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की महाराष्ट्राचं असं आपण पुस्तक केलं पाहिजे. आणि मी 2016 साली जेव्हा ग्लोबलायझेशनला 25 वर्ष पूर्ण झाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये साईनाथांच्याच पॅटर्नने गेलो आणि प्रत्येक जिल्ह्यात गेलो. जिल्ह्यातले 2 तालुके निवडले, तालुक्यातले 5 गरीब गावं निवडले आणि साईनाथांच्या पद्धतीने त्या माणसांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यावर दारिद्र्याची शोधयात्रा नावाचं पुस्तक तयार केलं. किंवा ऊसतोडी कामगार, वीटभट्टी मजूर या सगळ्यांकडे पाहण्याची एक नजर साईनाथांनी दिली. महबूबनगर नावाचा जो जिल्हा आहे आंध्र प्रदेश मधला, साईनाथ एसटी डेपोमध्ये जाऊन विचारतात की मुंबईला पूर्वी किती एसट्या जायच्या आणि आता किती एसट्या जातात. तो कंट्रोलर जेव्हा सांगतो की आता 10 पटीने एसट्या वाढल्या, साईनाथ म्हणतात की इथली शेती कोलमडलेली आहे आणि एसटीचं स्थलांतर वाढलं, याचा अर्थ इथली शेती कोलमडली आणि शेतीचा अभ्यास करायला होता. तेव्हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण पत्रकारांना किंवा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांना नजर देण्याचं काम हे पुस्तक करतं. हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. फक्त या पुस्तकातली त्रुटी एक आहे की या पुस्तकामध्ये त्यांनी जे फोटो छापलेले आहेत त्या फोटोंच्या नजरेला नजर देऊन आपण बघू शकत नाही, कारण त्यांच्या छाताडावर आपण सारेजण उभे आहोत व्यवस्था म्हणून, असं आपल्याला सातत्याने जाणवत राहतं. हेमंत कर्णिकांनी प्रस्तावनेमध्ये किंवा एका ठिकाणी असं लिहिलंय की पूर्वी गरीब म्हणजे आम्हाला फक्त संख्या लक्षात द्यायची की 32% गरीब, 22% गरीब, 10% गरीब, इतकी गरिबी कमी झाली. पण आता गरीब म्हणजे संख्या दिसत नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर गरीब म्हणजे चेहरे दिसायला लागतात, माणसं दिसायला लागतात. हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून साईनाथ, आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञ आहोत. या अंधारलेल्या भारताचे तुम्ही या तथाकथित झगमगणाऱ्या भारत इंडियामध्ये राजदूत आहात. यू आर द अँबॅसेडर. तुम्ही आपल्या सगळ्यांच्या गरिबांचे प्रतिनिधी आहात. इतकं बोलून थांबतो. धन्यवाद.